हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहे आलू पैटी. खायला एकदम चवीदार, क्रिस्पी आणि बनवायला एकदम सोपी. 2 वाटी मैदा, चवीनुसार मीठ, थोडं तेल, चांगलं घट्टसर मळून घेतलं. 10 मिनिटं झाकून ठेवलं. तोपर्यंत एक मसाला तयार करूया. बटाटे घेतले उकळलेले, थोडं तेल टाकलं, थोडं जिरं, धने, सोप, थोडा लसूण, एक हिरवी मिरची बारीक कापलेली, हळद 1 चम्मच, चवीनुसार मीठ, 1 चम्मच मिरची पावडर, आमचूर पावडर, आलू चांगलं मिसळ करायचं एकजीव. पीठ 10 मिनिटं ठेवून दिलं. चांगलं हे झालं. परत एकदा मळून घ्यायचं. खायला एकदम चवीदार, क्रिस्पी होता. चांगले गोड करून घ्यायचे, सगळे एकसारखे लाटून घ्यायचे. जास्त जाडे पण नाही, जास्त पातळ पण नाही. बघा, जास्त जाड पण नाही. तोपर्यंत इथे एक वाटी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच अराळो, 2 चम्मच मैदा, 1 पडी तेल चांगलं मिसळ करून घेतलं. चपातीला लावलं, चांगलं चौकून लावायचं एकजीव. त्याच्यावर एक चपाती टाकली, त्यानं लहेर चांगली येते. मी 3 घेतलेला आहे. परत सुकं पीठ टाकून लाटून घ्यायचं. खायला एकदम चवीदार लागता आलू पेटी. शिल्लकचं आहे ते कापून घ्यायचं. एकसारखे कापून घ्यायचे. त्यात 1 चम्मच मसाला भरायचा. कोपऱ्याकडून पाणी लावायचं. पाण्याचा हात चिपकली पाहिजे. बघा, बाकीचे सगळे करून घेतले तसे. एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल ठेवलं, चांगली फ्राय करून घेतले. चवीदार एकदम क्रिस्पी आलू पेटी तयार आहे.